नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचे अपडेट आणलो आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे हॉल तिकीट आलेले आहेत मित्रांनो. तर पहा, 16 पासून 19पर्यंत एक्झाम होणार आहे. तर नवी मुंबई महानगरपालिकेची यामध्ये 17 तारखेला आणि 19 तारखेला GNMची एक्झाम आहे, 16 तारखेला ANMची एक्झाम आहे आणि बाकीचे 18-19 जे 2-3 दिवस आहेत ह्या बाकीच्या वेगळ्या दिवशी वेगळी एक्झाम आहे. तर पहा, याचे हॉल तिकीट आलेले आहेत. या तारखेचा 16 ते 19मध्ये जुलैच्या या कालावधीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम होणार आहे. तर पहा, तुम्हाला जर हॉल तिकीट काढता येत नसेल तर कसं काढायचं त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर खूप सोपी पद्धत आहे. हॉल तिकीट काढणे काही अवघड नाही आहे. तरी पण ज्यांना जमत नसेल तर त्यांच्यासाठी पहा, तुम्हाला काय करायचं, अगोदर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर यायचं. त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ही जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. पहा, लॉग इनचं हे प्रत्येक ठिकाणी ही लिंक आहे अवेलेबल, प्रत्येकांना ही लिंक भेटली असेल. जर ज्यांच्याकडे लिंक नाही अवेलेबल आली असेल त्यांनी डायरेक्ट नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इनचे डिटेल्स असे येतात. या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा. त्यानंतर तुमचे हे जे नंबर आहेत कॅप्चा ज्याला म्हणतो आपण, हे कॅप्चा बरोबर टाकायचं आहे. हे सगळ्या तिन्ही गोष्टी तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ठीक आहे, तर पहा, आपण हे पूर्ण डिटेल भरून घेऊ, त्यानंतर पुढची प्रोसेस पाहू. त्यानंतर जेव्हा तुम्ही लॉग इन कंप्लीट करता, लॉग इन केल्यानंतर तुम्ही कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला हे नंतरचं पेज ओपन होईल अशा प्रकारचे. या ठिकाणी तुमचे ॲप्लिकेशन डिटेल आणि अप्लाय फॉर द पोस्ट अशी डिटेल येईल. ॲप्लिकेशन डिटेलमध्ये तुमची खालची पूर्ण डिटेल्स येऊन जातील. ॲप्लिकेशन स्टेटस, ॲप्लिकेशन नंबर, कॅन्डिडेट नेम वगैरे ह्या गोष्टी खाली असतील. त्यानंतर अप्लाय फॉर द पोस्ट नेक्स्ट असेल आणि हे लॉग आउट ऑप्शन असेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर या ठिकाणी नंतर तुम्हाला अप्लाय फॉर द पोस्ट या ठिकाणी क्लिक करायचं. तर पहा, पुढे काय असणार आहे, अप्लाय फॉर द पोस्ट या ठिकाणी आपण क्लिक करून पाहू. पहा, अप्लाय फॉर द पोस्ट क्लिक केल्यानंतर आपण ॲप्लिकेशन डिटेल झालं. अप्लाय फॉर द पोस्टवर क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारची तुमची माहिती येऊन जाते. ठीक आहे, तर अशा प्रकारची माहिती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर पहा, हे तुमचं ॲक्शन आहे, हे ॲप्लिकेशन सिक्वेन्स स्टेटस वगैरे. तर या ठिकाणी तुम्हाला एक चिन्ह दिसत असेल, हा ॲक्शनचा चिन्ह. तर ह्या ॲक्शनच्या चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचे. खाली आय लॅशेसवर, आय डोळ्यावर, ह्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला काय येईल, पुढची प्रोसेस येईल. त्यानंतर तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं येईल, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली, पेमेंट डन झाले, सबमिट झाले असेल. या ठिकाणी तुम्हाला हे क्लोज करायचं आहे. अशा प्रकारे क्लोज केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल्स, ॲडमिट कार्ड, पेमेंट स्लिप आणि प्रिंट अशी एवढे 3-4 माहिती येतील. तर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी ॲडमिट कार्ड हवं आहे तुम्हाला. तर या ठिकाणी ॲडमिट कार्ड या नावावर क्लिक करायचं आहे. तर पहा, आपण त्या ठिकाणी क्लिक करून घेऊ. तर पहा, ॲडमिट कार्डवर क्लिक केल्यानंतर ही माहिती आलेली आहे. पहा, स्टाफ नर्सची आहे. स्टाफ नर्स GNM ग्रुप Cचं जे आहे 19 तारखेला 16 ते 19 तारखेमध्ये एक्झाम होणार आहे. तर हे आलेलं आहे. या ठिकाणी खाली ऑप्शन आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड म्हणून. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. हे पहा, या ठिकाणी ॲडमिट कार्ड म्हणून ऑप्शन आलेलं आहे. हे तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमचं ऑटोमॅटिकली डाउनलोड होऊन जाईल आणि तुमच्या डाउनलोडच्या हिस्ट्रीमध्ये हे ॲडमिट कार्ड येऊन जाईल. तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यांचे बेस्ट ऑफ लक नवी मुंबई महानगरपालिकेच्या एक्झामसाठी मित्रांनो.